नमस्कार, आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी. यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी, अंबड व मंठा तालुक्यात पावसाचा हाहाकार, शेतकऱ्याचे मोठे नुकसान. जालना जिल्ह्यात काल 21 जुलै रोजी घनसावंगी, अंबड आणि मंठा तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृशच मुसळधार पाऊस झाला. यामध्ये विशेषतः घनसावंगी तालुक्यात या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काल दिनांक 21 जुलै रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तीर्थापुरी ते शहागड, तीर्थापुरी ते अंबड तसंच भायगाव ते बाचेगाव या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. अनेक ठिकाणी पिकामध्ये पाणी साचले असून बंधारे, नाले ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्याचं दिसून आलं. यामध्ये या खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झालेले शेतकरी चिंतेत असून या नैसर्गिक संकटाने त्याचे जगणंच कठीण केलं आहे. म्हणूनच निसर्गा, इतराप्रमाणे नको रे अंत पाहू, शेतकऱ्याचा घास नको रे हिरावून घेऊ. या सर्व परिस्थितीवर बळीराजाची व्यथा अंत करणाऱ्या भिडणाऱ्या काही ओळी आठवतात. पावसाने उडाली पिकाची दानादान, शिवार डुंबली पाण्याचं झालं रान. खांद्यावरती आशा स्वप्न सडवून गेली, बळीराजाच्या डोळ्यात फक्त अश्रूच उरले, मनी खंत खोल गेली. मे महिन्यात पेरली होती आशेची बी, जूनही कोरडा गेला, जुलैही अर्धा गेला. परंतु 16 व 21 जुलैचा आला पाऊस, धुवाधार अंगार, मळ्यावर अंधाराचा पसरला आभास फार. शेतातलं सगळं गेलं वाहून, कष्टाचं रान झोकाळून, पीक झाली मातीशी लीन. जिथं उगवायचं सोनं तिथं आता चिखल आणि वेदनांचा खिंडार. बळीराजा उभा आहे मुकाट, डोळ्यात आशेचा मूक विचार. खत घेतलं कर्जावर, बी घेतलं उधार, जगण्याचं गणित पुन्हा एकदा झालं असहाय्य भार. उत्पन्नाची स्वप्न बाजारात गेल्यावरच फसतात, भावच मिळत नाही, शेवटी हात रिकामेच परततात. शेतातील पिकं खाक झाली, स्वप्न जळून गेली, बळीराजाच्या नजरेतून अश्रूची वाहू लागली. दुष्काळ असो वा अतिवृष्टी, शेतकऱ्याला नाही सुटका. गारपीट आली की उरतं फक्त काळजाचा तुकडा आणि भुकेचा झळका. पिकावर ठेवला विश्वास, उत्पन्नाची केली आशा, पण बाजाराने दिला फक्त भावाचा फसवा धागा. घरात कर्जाचा डोंगर, उद्याच्या अंधार उराशी, बायकोच्या हातात रिकामी डब्बी, लेकराच्या डोळ्यात भुकेची आशी. सत्तेच्या गादीवर बसल्यावर राजकारणी विसरतात, शेतकऱ्याचं दुःख फक्त निवडणुकापुरतंच आठवतात. कर्जमाफी देऊ, सातबारा कोरा करू, हमी भाव देऊ असं सांगून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकू, पण सत्तेत आल्यावर शब्दच उडतात हवेत. बळीराजाची पुन्हा होते फसवणूक. 6 दिवस झाले तरी ओसरलं नाही पाणी, पंचनामा अजूनही नाही, यंत्रणांना नाही घाई. शेतकरी उभा आहे हात जोडून, न्यायाची वाट पाहतो, पण प्रशासन शासन शांत आणि शेतकरी दररोज एक संकट गिळतोय. महागाई गगनाला भिडलेली, हिशोब झाले गुंतागुंतीचे. शेतकऱ्याचे आयुष्य रोज नव्याने कर्जाच्या चक्रात साखळदिंडीत. उत्पन्नाची आशा असते पण नशिबाचा घाव असतो. बळीराजा रात्रंदिवस राबवतो, पण शेवटी तोच उपाशी झोपतो. आता वेळ आहे कृतीची, नुसत्या घोषणा पुरेशा नाहीत. शेती वाचवायची असेल तर बळीराजाला द्या खऱ्या आधाराची साथ. शेतकरी जगला नाही तर देशाच्या ताटात अन्न कोठून येणार हे लक्षात ठेवा. बळीराजाच्या रक्षणाशिवाय भारताचं भविष्य नाही उरणार. बळीराजाच्या रक्षणाशिवाय भारताचं भविष्य नाही उरणार. अशाच विविध ताज्या आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच लाईक करा, कमेंट करा व शेअरही करायला विसरू नका. शिड गेलं आपलं कामातून. शिड लावलं रे. पुण्या ना
खाण्यासारखं काय होत नाही पाणी निघून गेल्यावर. निघत नाही पाण्यात पाणी. पक्षी निघून जायला पाहिजे. निघून गेली. पुण्या इकडे तुम्ही इकडे या ना. राहायला माणूस पावसाला पण आधी कॉलेज होईल म्हणून अजून येऊन असं